हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाद्वारकाला संपन्न. पंढरपूर. गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला असा जयघोष करीत येथे महाद्वार काल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर खऱ्या अर्थाने आषाढी वारी पूर्ण झाली असे मानले जाते. येथील हरिदास घराण्यात महाद्वार काला करण्याची परंपरा आहे. मागील 11 पिढ्यांपासून हा सोहळा साजरा केला जातो. या घराण्यातील संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन प्रत्यक्ष श्री विठ्ठलाने आपल्या खडावा प्रसाद रूपाने दिल्या अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून 400 वर्षानंतर ही महाद्वार काल्याची परंपरा कायम आहे. संत नामदेव महाराजांच्या वंशजांना यामध्ये मान असतो. नामदास महाराजांची दिंडी आल्यावरच काल्याचा उत्सव सुरू होतो. दरम्यान परंपरेप्रमाणे हरिदास यांच्या काल्याच्या वाड्यात मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर श्री विठ्ठलाच्या पादुका 100 फूट लांब पागोट्याने बांधण्यात आल्या. यानंतर श्री विठ्ठल मंदिरातील सभामंडप येथे हा सोहळा दाखल झाला. येथे महाराजांना खांद्यावर घेऊन 5 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर अनिल महाराज हरिदास यांच्या हस्ते दहीहंडी फोडून काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. यानंतर हा सोहळा महाद्वार घाटावरून चंद्रभागेच्या वाळवंटात दाखल झाला. तेथे जलाभिषेक करून कुंभार घाटावरून खाजगीवाले धर्मशाळेत दहीहंडी फोडल्यानंतर आराध्य गल्ली हरिदास वेस मार्गे काल्याच्या वाड्यात दाखल झाला. यावेळी रस्त्यावर हजारो भाविकांनी पादुकांचे दर्शन घेतले. वारकऱ्यांसह स्थानिक दुकानदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कुंकू, बुक्का, गुलाल, लाह्या उधळण्यात येत होत्या. काल्याच्या वाड्यात सोहळा दाखल झाल्यानंतर 10 पोती लाह्यांचा काला करून भाविकांना वाटप करण्यात आला. या सोहळ्यानंतर खऱ्या अर्थाने आषाढी वारीची सांगता झाल्याचे मानले जाते.